चामुंडा देवी, हिमाचल प्रदेश, कांगड़ा जिल्हा। भारत देशातील देवभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिमाचल प्रदेश या राज्याला देवांचे घर असेही म्हटले जाते। संपूर्ण हिमाचल प्रदेशामध्ये 2000 पेक्षाही जास्त मंदिरं आहेत आणि यापैकी जास्तीत जास्त मंदिरे ही आकर्षणाची केंद्रे बनलेली आहेत। या सर्व मंदिरांमध्ये चामुंडा देवीचे मंदिरसुद्धा तेवढेच महत्त्वपूर्ण मानले जाते। हिमाचल प्रदेशातील कांगड़ा जिल्ह्यामध्ये चामुंडा देवीचे हे मंदिर आहे। हे मंदिर देवीच्या 51 शक्तिपीठांपैकी एक आहे। उत्तर भारतामध्ये नवरात्रामध्ये ज्या महत्त्वाच्या 9 देवी मानल्या जातात त्यामध्ये चामुंडा देवीचे दुसरे स्थान आहे। नवरात्राची यात्रा वैष्णोदेवीपासून सुरू होते आणि माता चामुंडा देवी, माता वज्रेश्वरी, माता ज्वालादेवी, माता चिंतपूर्णा, माता नैना देवी, माता मनसा देवी, माता कालिका देवी आणि माता शाकंभरी देवी अशा प्रकारे या 9 देवी या यात्रेमध्ये समाविष्ट असतात, ज्या ठिकाणी लोक 9 दिवस या 9 देवींचे दर्शन घेतात आणि आपापल्या मनोकामना पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतात। चामुंडा देवीचे मंदिर समुद्र सपाटीपासून 1000 मीटर उंचीवर आहे। हे मंदिर धर्मशाळापासून 15 किलोमीटर अंतरावर आहे। या ठिकाणी निसर्गाने भरभरून सौंदर्य दिलेले आहे। चामुंडा देवीचे मंदिर बंकर या नदीच्या किनाऱ्यावर असून पर्यटकांसाठी एक प्रमुख आकर्षणाचे ठिकाणसुद्धा आहे। या ठिकाणी असणारे प्राकृतिक सौंदर्य पर्यटकांना आपल्याकडे खेचून घेते। चामुंडा देवीचे मंदिर मुख्यतः कालीमाताला समर्पित आहे। कालीमाता ही आदिशक्ती आणि संहाराची देवी आहे। जेव्हा जेव्हा पृथ्वीवर संकट येतात तेव्हा तेव्हा या मातेने दानवांचा संहार करण्यासाठी अवतार घेतलेला आहे। आसुर चंड मुंड यांचा संहार केल्यामुळे या मातेचे नाव चामुंडा देवी असेही पडलेले आहे। चामुंडा देवीच्या जन्माची कहाणी दुर्गा सप्तशती आणि देवी महात्म्य यांच्या अनुसार देव आणि दानव यांच्यामध्ये जवळपास 100 वर्ष युद्ध चाललं होतं। या युद्धात दानवांचा विजय झाला आणि दानवांचा राजा महिषासूर हा स्वर्गाचा राजा बनला। त्याने सर्व देवांना सामान्य माणसाप्रमाणे पृथ्वी तलावर हाकलून दिले आणि देवांवर दानवांनी खूप अत्याचार केले। देवतांनी विचार केला आणि भगवान विष्णूकडे गेले। भगवान विष्णूने त्यांना देवीची आराधना करण्याचा सल्ला दिला। तेव्हा त्यांनी विचारलं कोणत्या देवीची आराधना करायची आणि ही योजना अस्तित्वात आणण्यासाठी ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या शरीरातून एक दिव्य ज्योती प्रकट झाली की जिने स्त्रीरूप धारण केले। या देवीला सगळ्या देवांनी कोणती ना कोणती भेट म्हणून दिली। त्यामध्ये शंकरांनी सिंह, भगवान विष्णूंनी कमळ, इंद्राने घंटा आणि समुद्राने कधीही खराब न होणारी माला देवीला भेट स्वरूपामध्ये देऊन टाकली। सर्व देवांनी देवीची आराधना केली आणि देवीला प्रसन्न करून घेतले। देवीने प्रसन्न होऊन सर्व देवतांना वरदान दिले की मी सदैव तुमची रक्षा करेल आणि त्यासाठी देवीने महिषासुराशी युद्ध केले। त्यामध्ये देवीचा विजय झाला आणि महिषासुराचा वध केला। महिषासुराचा वध केला म्हणून देवीला महिषासुरमर्दिनी असेही नाव पडले।